धडा, मी क्रिकेट खेळतो. मुलांनो, तुमच्याच वयाच्या छोटूने खालील निबंध लिहिला आहे. त्यात चित्रे आणि शब्द यांचा मजेदार खेळ आहे. वाचा, तुम्हालाही आवडेल. दिवाळीच्या सुट्टीत मी आजीच्या गावी गेलो होतो. आजीचे गाव अगदीच लहान आहे, त्यामुळे सुरुवातीला मला तिथे अजिबातच करमलं नाही. नंतर हळूहळू मला तिथे काही मित्र मिळाले. राजू, शंकर, शिवाजी, शकील, जॉन, रामू आणि ॲना या साऱ्या मित्रांबरोबर मी खूप खेळलो. त्यातला क्रिकेटचा खेळ मी कधीच विसरणार नाही. त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायचं असं ठरवलं होतं. जॉन आणि रामू या दोघांनी फुटबॉल खेळायचा आग्रह धरला. शेवटी क्रिकेट खेळायचं निश्चित झालं. राजूनं आणला बॉल, शंकरनं आणली बॅट. एका संघाचा कॅप्टन शंकर तर दुसऱ्या संघाचा कॅप्टन शकील होता. मी मात्र शकीलच्या संघात होतो. शकीलनं जिंकला आणि आधी खेळण्याचा निर्णय घेतला. सलामीला मीच खेळायला आलो. बॉल रबरी असल्यामुळे बॅटिंग पॅड्स न बांधताच खेळू लागलो. खूप धावा करण्याच्या निश्चयानं खेळत होतो, पण एकही धाव न काढताच मी बाद झालो. शिवाजी आणि शकीलनं खेळ चांगला केला. 20 षटकांत आमच्या एकूण 111 धावा झाल्या. प्रतिस्पर्धी संघातील शंकर आणि राजू दोघांनी जिंकण्याच्या इच्छेनं भराभर धावा अंबू लागले. मी अचूक स्टम्प्सवर बॉल फेकला, त्यामुळे दोघांनी एका पाठोपाठ झाले. खेळात खूपच रंगत आली. शंकरच्या संघाला जिंकण्यासाठी झाले खेळात खूपच रंगत. 2 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकात लील एकच बॉल शिल्लक राहिला होता. रामू बॉलिंग करत होता. जॉनची बॅटिंग होती. जॉननं जोराचा फटका मारला. बॉल उंच उडाला. मी धावत जाऊन बॉल कॅच घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात पाय घसरून जमिनीवर खूप लांबपर्यंत घरंगळत गेलो. जमीन कठीण असल्यानं हाताला बरंच खरचटलं. खूप रक्त वाहू लागलं. तेव्हा सगळ्यांची धावपळ उडाली. गावामध्ये हॉस्पिटल नव्हतं, डॉक्टर सुद्धा नव्हते. तालुक्याला जावं तर ॲम्ब्युलन्स नव्हती. शेवटी शहाजी पाटलांच्या ट्रॅक्टरमधून मला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 8 दिवस माझा हात प्लास्टरमध्ये होता. घरी आल्यावर माझ्या सर्व मित्रांनी माझं अभिनंदन केलं. माझ्या हाताला लागलेलं असतानाही मी हातातून बॉल खाली पडू दिला नाही. त्यामुळेच आमचा संघ सामना जिंकू शकला, याचा मला खूप आनंद झाला. कविता. लेखन कसे असावे? वाटोळे सरळे मोकळे, गोतल्या मसीचे काले, कुळकुळीत वोळी चालल्या ढाळे, मुक्तमाळा जैशा, अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांट्या, पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपतो पाहात गेले, एका टंक्यांची लिहिले, ऐसे वाटे, अक्षरांचे काळेपण, टंकाचे ठोमसरपण, तैसेंची वळण वांकण, सारी खेंची, वोळीस वोळी लागेना, आरकुली मात्रा भेदिना, खालीले वोळीस स्पर्शेना, अथवा लंबाक्षर, ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन, ऐसे करावे, बोलवते स्थळ सोडून घ्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडतानी झडवे न लगेची अक्षर. ऐसे ही अपने पसंदीदा किताबें देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब और बेल आइकॉन को क्लिक कीजिए।